आई काय झालं, तू बोलवलंस? बस. मला सांग, तुला साजिरी कशी वाटते? मी तिला इथे कशासाठी बोलवलंय ह्याची तुला कल्पना आहे ना? अरे यार, काय करू? हीच योग्य वेळ आहे का आईला आमच्या नात्याबद्दल सांगायची? आदित्य, हे बघ, फार विचार करू नकोस. मला ती मुलगी फार आवडली आणि तू म्हणालायस ना, तू माझ्या शब्दाबाहेर नाही. माझी पसंती तीच तुझी पसंती, हे आपलं आधीच ठरलंय, बरोबर? हे बघ, मला असं वाटतंय की साजिरी तुझ्यासाठी परफेक्ट आहे. आई, माझ्यासाठी साजिरी सोडून दुसरी एक परफेक्ट मुलगी ऑलरेडी या घरात आहे, पण मला आता तिच्याबद्दल सांगता येत नाहीये. थोडा वेळ हवाय मला आमच्याबद्दल सांगण्यासाठी. आई ऍक्च्युली ना ते अनुष्कामुळे म्हणा किंवा त्यानंतर मला कोणावर विश्वासच ठेवता येत नाहीये. आदित्य, हे बघ, असा विचार नको करूस. मी समजू शकते, पण 2 मुली चुकीच्या निघाल्या म्हणून सगळ्याच मुली चुकीच्या असतील का? नाही. हे बघ, अनुष्काच्या बाबतीत आपण चुकलो हे मला मान्य आहे, पण खरं तर मला साजिरी तशी नाही वाटत आहे. कारण मुळात म्हणजे साजिरी ही सयादादांनी सुचवलेली मुलगी आहे. तो पूर्ण शहानिशा केल्याशिवाय मुलगी सुचवणारच नाही. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वासच आहे. पारू, इकडे ये. मला सांग, तुला साजिरी कशी वाटते? अगं सांग ना. एकतर तू आदित्यासाठी मुलगी शोधणार होतीस, पण ठीक आहे, काही हरकत नाही, मी शोधलीये. पण आता सांग, साजिरी चांगली वाटते का तुला? साजिरी आणि आदित्याची जोडी छान दिसेल ना? पारू, मी तुला विचारतेय कारण तू आता साजिरी बरोबर थोडा वेळ घालवलायस. तुला तिच्या स्वभावाचा थोडा अंदाज आला असेल. तुला काय वाटतं, ती चांगली मुलगी आहे ना?